सुट्टीच्या दिवशी कोणीतरी थोडीशी मदत केली तरी किती भारी वाटतं ना. तर इथे मी इडली बनवत होती आणि आहोंनी इथे चटणी बनवायला घेतली होती. तर हे बघा एकदम भारी चटणी बनवली होती. त्यांनी काय केलं होतं, खोबरं, कोथिंबीर, मिरची, लसूण आणि आहे ना डाळ ती टाकली होती. एक अर्धी वाटी टाकली होती. त्यामुळे ना चटणी अगदी अशी मिळून आली होती. थोडंसं चवीप्रमाणे मीठ आणि थोडीशी किंचित साखर. तर इथे मी फोडणी दिली. तर हे बघा पातेल्यामध्ये 1 चमचा तेल घेतलं, मोहरी टाकली, कढीपत्ता आणि ती चटणी टाकली आणि त्यानंतर आहे ना थोडंसं त्याच्यामध्ये लिंबू पिळलं. म्हणजे मस्तपैकी आंबट गोड तिखट अशी छान अशी चटणी रेडी झाली होती. तर इथे इडली चटणी झाली होती. म्हटलं आता लवकरच गुढीपाडवा येणार आहे, तर थोडीशी क्लिनिंग देखील करून घ्यायची होती. तर त्यासाठी काय केलं होतं, मुलांनी आहे ना वॉल एवढे खराब केले होते. सगळ्या वॉलवरती त्यांनी पेनांनी कुठे ना कुठे प्रत्येक वॉलवरती एकही जागा त्यांनी शिल्लक ठेवली नव्हती. सगळं काही ना काही लिहिलं होतं. तर म्हटलं चला आता आज सुट्टी आहे, तर आपण म्हटलं ते क्लीन करूया. तर इथे बघा स्वरूपला देखील मस्तपैकी असं कुरकुरीत डोसा बनवून दिला. शिशाला मी उठून तिला अंघोळ घातली होती. एकीकडे मी आवरत होती आणि आहो देखील मस्तपैकी क्लीन करत होते. तर हे बघा पोरांना मस्तपैकी छान अंघोळ घातली होती आणि कुरकुरीत स्वरूपला मुलांना जसा आवडतो तसा डोसा. आणि आता म्हटलं स्वरूपला आता तू खराब केले ना, आता तू क्लीन कर. मग त्यामुळे बघा सगळीकडे थोडं थोडं का होईना क्लीन करतोय. त्याला म्हटलं हे परत असं घाण करायचं नाही आहे. तर आता बघू किती ऐकतो ते. तर असं होता सुट्टीच्या दिवसाची सुरुवात. व्हिडिओ जर आवडला असेल तर चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करून सपोर्ट करायला मात्र विसरू नका. व्हिडिओ पाहिलेच धन्यवाद. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन आणि फ्रेश व्हिडिओ सोबत.